विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी, KRT आर्ट, BH कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220B जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, यामध्ये टॉपिक बघतोय रूरल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा ग्रामीण विकास. यामधील मागील तासिकेचा आढावा घेत असताना आपण बघितलं आहे की मागील तासिकेला आपण असं बघितलं की ग्रामीण विकास जर झाला असेल किंवा नाही असेल तर ग्रामीण विकास मोजण्यासाठी किंवा ग्रामीण विकासाचे मापदंड कोणकोणते, म्हणजे त्यामध्ये आर्थिक मापदंड असेल, सामाजिक मापदंड असेल किंवा राजकीय मापदंड असेल, यांच्या साहाय्याने त्या भागातील त्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे किंवा नाही झाला हे आपण ठरवू शकतो. म्हणजेच त्या भागातील असणाऱ्या ग्रामीण विकासाच्या साहाय्याने ग्रामीण विकास कोणकोणत्या अंगाने आपण विचार करू शकतो, कोणकोणत्या गोष्टीमध्ये त्यामध्ये अंतर्भूत झाल्या पाहिजे याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला असं सांगायचं आहे की ह्या असणाऱ्या वेगळ्या प्रकारचा ग्रामीण विकास करत असताना आपल्याला तुझं आर्थिकदृष्ट्या असेल किंवा सामाजिकदृष्ट्या असेल किंवा राजकीयदृष्ट्या असेल तो झाला पाहिजे. म्हणजेच थोडक्यानं असा विचार करत असताना दुर्बल घटक जे आहे त्या दुर्बल घटकांना एक प्रबळ असं नेतृत्व प्रबळ गोष्टी झाली, दुर्बल घटक जर सक्षम झाले तर आपण असं म्हणू शकतो की त्या ठिकाणी ग्रामीण विकास झाला आहे. आपल्याला आता पुढचा एक टॉपिक बघायचा आहे की स्कीम्स फॉर रूरल डेव्हलपमेंट. म्हणजेच विकास कोणकोणत्या योजना आहेत की ज्या योजनाच्या साहाय्याने आपण ग्रामीण भागाचा विकास करू शकतो. म्हणून या योजना कोणकोणत्या आहे तर ह्या ग्रामीण भागातील योजना अभ्यासत असताना आपल्याला दोन प्रकारच्या योजना अभ्यासायच्या आहे की केंद्र सरकारच्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना. म्हणजे केंद्र सरकारच्या योजना कोणकोणत्या आहे की ज्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि राज्य सरकारच्या योजना कोणत्या आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर चला बघूया स्कीम फॉर रूरल डेव्हलपमेंट. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा ग्रामीण विकास हा टॉपिक बघत असताना आपल्याला बघायचं आहे की ग्रामीण विकासाची संकल्पना आपण बघितली, त्याचबरोबर ग्रामीण विकासाचा अर्थ किंवा व्याख्या आपण बघितली. ग्रामीण विकास म्हणजे काय, ग्रामीण विकास व्याख्या करत असताना आपल्याला कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी कोणकोणत्या प्रकारे व्याख्या मांडली त्याचाही आपण विचार केला. त्याचबरोबर टॉपिक नंबर 2 बघितला आपण ग्रामीण विकासाचे मापदंड किंवा निर्देश कोणकोणते, त्यामध्ये ग्रामीण विकासाचे आर्थिक मापदंड कोणते, या आर्थिक मापदंडामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो त्याचाही विचार केला. त्याचबरोबर ग्रामीण विकासाचे सामाजिक किंवा राजकीय मापदंड, ज्या सामाजिक किंवा राजकीय मापदंडाच्या साहाय्याने आपण ग्रामीण विकास झाला आहे किंवा नाही झाला हे आपण ठरवू शकतो. त्याचबरोबर पुढचा तिसरा पॉईंट घ्यायचा आपल्याला ग्रामीण विकासाच्या योजना. या ग्रामीण विकासाच्या योजना ठरवत असताना केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाच्या प्रमुख योजना कोणकोणत्या आहे, राज्य सरकारच्या ग्रामीण विकासाच्या प्रमुख योजना कोणत्या आहे, हे टॉपिक आपल्याला बघायचे आहेत. आता त्यानंतर पुढचा जो टॉपिक दिलेला आहे आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये की महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाचा चिकित्सक अभ्यास कसा करायचा. आता चिकित्सक अभ्यास करत असताना त्यामध्ये आपल्याला काही 3 गावांचा अभ्यास दिलेला आहे. त्यामध्ये हिवरे बाजार असेल, राळेगण सिद्धी असेल किंवा पाटोदा असेल, या 3 ग्रामीण विकासांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे महाराष्ट्राचा ग्रामीण विकास हा टॉपिक बघत असताना आज आपण बघणार आहोत ग्रामीण विकासाच्या योजना. त्यातला पहिला पॉईंट आपला आहे केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाच्या प्रमुख योजना. तर चला बघूया की प्रथम ग्रामीण विकासाच्या योजना म्हणजे नेमकं काहीतरी काय. या ग्रामीण विकासाच्या योजना अभ्यासत असताना आपल्याला काय काय गोष्टी अभ्यासाव्या लागणार आहे. आज जर बघितलं आपण जगातील लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, त्यापैकी 12% भारतातील जनता ही ग्रामीण भागात राहते किंवा 72% आपली ग्रामीण भागात राहते असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे जर आपण 2011च्या जनगणनेनुसार आपण बघितलं तर 68.84% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते हे आपण पाहिलं. तर महाराष्ट्रामध्ये 44% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच अलीकडे काही दशकामध्ये जगाने विकसित मार्गक्रमण केले आहे, परंतु विकास हा फक्त नागरी भागापुरताच मर्यादित राहिला असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच ग्रामीण भाग हा फक्त विकासापासून वंचित राहिला, खेड्यांच्या विकासासाठी देशाचा विकास होतोय हे आपण विसरून गेलो. म्हणून ग्रामीण भागाचा जोपर्यंत विकास चांगल्या प्रकारे होत नाही तोपर्यंत देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या ठिकाणी सांगावं लागेल. सर्वप्रथम ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे असे महात्मा गांधींचे विचार होते, जे देशातील जनतेने शासनकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. महात्मा गांधी सांगत होते की ग्रामीण भागाचा विकास झाला तर ग्रामीण म्हणजे खेड्याकडे चला आणि खेड्याचा विकास करा. खेड्याचा विकास झाला तर देशाचा विकास आपोआप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भारतामध्ये 6,40,930 खेडी
ही गावाची संख्या आहे. त्यांच्याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यांचा विकास आपल्याला करावा लागेल. म्हणून ग्रामीण भागाचा कमी झालेला विकास याचाच अर्थ असा होतो की शासनकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतर गेलेली 60 ते 70 वर्ष ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केलेले आहेत, असे आपल्याला या ठिकाणी या आकडेवारीवरून या गोष्टीवरून आपल्याला जाणवू शकते. म्हणजे आजपर्यंत आपण केंद्र सरकार असेल, राज्य शासन असेल, अशा अनेक योजना ग्रामीण भागासाठी राबवून विकास साधण्याचा प्रयत्न केला. त्यातली काही महत्त्वाच्या योजना ज्या आपण पुढील प्रमाणे सांगणार आहोत. म्हणजे आपण असाही विचार केला गेला आहे ते ग्रामीण भागाचा उपयोग करत असताना या गोष्टी आपण बघणार आहोत. ग्रामीण विकासाच्या योजना म्हणजेच आता केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाच्या प्रमुख योजना कोणकोणत्या, आपण प्रथम योजना बघू. कोणकोणत्या योजना दिल्या आहेत केंद्र सरकारने ग्रामीण विकासासाठी? तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी 1950 मध्ये एका आयोगाची स्थापना केली आणि या आयोगाच्या साहाय्याने ग्रामीण भागाच्या विकासासाठी पुढील काही महत्त्वाच्या योजना राबवल्या. आता या योजना कोणत्या? तर पहिली योजना राबवली सामुदायिक विकास कार्यक्रम, दुसरी योजना राबवली एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, त्यानंतर तिसरी योजना लागली प्रकर्षित कृषी जिल्हा कार्यक्रम, अवर्षण क्षेत्र कार्यक्रम, ग्रामीण तरुणासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना, जवाहर रोजगार योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या अजून काही योजना आहे की योजनामध्ये इंदिरा आवास योजना असेल 1986 मध्ये राबवली, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प असेल इंटिग्रेटेड ट्रायबल सर्व्हिसेस, त्यानंतर एकात्मिक बालविकास योजना असेल इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, त्यानंतर ग्रामीण बालविकास असेल डेव्हलपमेंट ऑफ वुमन चाइल्ड अँड रूरल एरियाज, त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान नॅशनल रूरल हेल्थ मुवमेंट आणि राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि शेवटची योजना राष्ट्रीय साक्षरता अभियान. अशा भरपूर योजना केंद्र सरकारने ग्रामीण विकासाच्या योजनासाठी वेगळ्या प्रकारे राबवल्या आहेत. आणि आता त्यात महत्त्वाच्या म्हणजेच आपण काही योजना बघणार आहोत. त्यातल्या प्रमुख योजना म्हणजेच सामुदायिक विकास कार्यक्रम, त्याला म्हणतात कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर CDP. आता यामध्ये राबवत असताना ग्रामीण भागातील समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी 2 ऑक्टोबर 1952 पासून हा सामुदायिक विकास कार्यक्रम राबवला गेला. आता यामध्ये प्रथम देशातील 52 विकास गटामध्ये हा कार्यक्रमाची अंमलबजावणी केली गेली. प्रत्येक गटातील सुमारे 5000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात 300 खेडी, 1.5 लाख एकर जमीन आणि 2 लाख लोकसंख्येचा समावेश प्रामुख्याने त्याच्यामध्ये करण्यात आला होता. आता या प्रत्येक गटावर नियंत्रण करण्यासाठी एक पर्यवेक्षक मदतीला विविध क्षेत्रातील शिक्षण, शेती, सहकार, आरोग्य, बांधकाम इत्यादी तंत्रे नेमण्यात आले होते. 5 खेडे मिळून एक ग्रामविकास अधिकारी नियुक्त करण्यात आला होता. आता या सर्व गोष्टीचा सामुदायिक विकास कार्यक्रम अभ्यासत असताना आपल्याला ग्रामसंस्थांचा सहभाग घेऊन सरकारच्या आर्थिक मदतीने रस्ते असेल, गटारे असतील, पूल असेल, शाळा असेल, दवाखाने असेल बांधणे, रचनात्मक कामे असतील, शेतीसाठी विहिरी खोदणे असेल, तलाव बांधणे असेल, कालवे काढणे असेल इत्यादी जलसिंचनाची कामे, तसेच मृदासंधारण, तुकडेबंदी, सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके, शेती अवजारे पुरवणे अशी कृषीविषयक कामे या ठिकाणी केली जातात. आता त्याचबरोबर सरकारी संस्था असतील, समाज विकास केंद्र असेल, युवक मंडळे असेल, शेतकी मंडळे असेल, महिला मंडळे असेल असे संस्थात्मक कामेही त्या ठिकाणी अभिप्रेत असतात. अशा प्रकारे सामुदायिक विकास कार्यक्रम करण्यासाठी कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा CDP हा प्रामुख्याने केंद्र सरकारने ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी राबवण्यात आला आहे. आता हा सामुदायिक विकास कार्यक्रम राबवत असताना त्यांनी सामुदायिक विकास कार्यक्रम हा संपूर्ण समुदायाच्या विकासाची एक पद्धत आहे, ज्या लोकसहभागातून समाजाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जातो. शतकानुशतके राजकीय आधाराने इथल्या ग्रामीण विकासाचे पूर्णपणे नुकसान झाले आहेत, यासाठी हा विचार केला गेला आहे. यात केवळ परस्पर सहकार्याची आणि सहभागाची भावनाच पोचली गेली नाही, तर सरकार आणि जनता यांच्यामध्ये संशयाची भक्कम भिंतही निर्माण झाली आहे. आता स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय समाजामध्ये प्रचलित असलेल्या परिस्थितीचा संदर्भ देताना टेलर यांनी स्पष्ट केले होते की यावेळी भारतातील व्यापक दारिद्र्यामुळे दरडोई उत्पन्न इतर देशाच्या तुलनेत इतके कमी आहे की कोट्यावधी लोक अन्नाच्या अभावामुळे मरण पावले. आणि असे होते की एकूण लोकसंख्येची टक्केवारी एकमेकापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. नैसर्गिक असेल आणि सामाजिकदृष्ट्या ग्रामीण उद्योगाचा नाश झाला होता. जातीच्या कठोर विभाजनामुळे सामाजिक रचना विभक्त झाली होती, कारण वेगवेगळ्या गटातील सुमारे 800 भाषा सतत वाढत गेल्या होत्या.
वाहतूक दळणवळणाची व्यवस्था गंभीरपणे बिघडत गेली होती. इंग्रजी कारभारावर आधारित राजकीय नेतृत्व कुणालाही उपयुक्त बदल घडून आणण्यात पूर्णपणे असमर्थ झाले होते. साहजिकच या सर्व गोष्टी असणाऱ्या ह्या परिस्थितीमध्ये भारताच्या ग्रामीण विकासाची जीवनाची पुनर्रचना केल्याशिवाय सामाजिक पुनर्रचना होऊ शकत नाही अशी कल्पना पूर्णपणे या ठिकाणी होती. म्हणूनच याचा विचार करत असताना आज भारतातील 74% लोकसंख्या ग्रामीण खेड्यामध्ये राहते. लोकसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर मोठ्या वर्गाची सामाजिक आर्थिक समस्याकडे प्रभावीपणे लक्ष न देता आम्ही कल्याणकारी राष्ट्राचे उद्दिष्ट कोणत्या प्रकारे सारू शकत नाहीत. या कारणास्तव भारतातील स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर लवकरच सर्वसमावेशक योजनांची गरज पडू लागली, ज्याद्वारे ग्रामीण भागातील निरक्षरता, दारिद्र्य, बेरोजगारी, शेतीचा मागासलेपणा, घाणेरडेपणा, पुराणमतवाद या समस्या सोडवता येतील. आणि म्हणून भारताच्या ग्रामीण विकासासाठी शेतीची परिस्थिती सुधारणे, सामाजिक आर्थिक रचना बदलणे, घराची परिस्थिती सुधारणे, शेतकऱ्यांना शेती योग्य जमीन उपलब्ध करून देणे, सार्वजनिक आरोग्य, शिक्षणाची पातळी वाढविणे आवश्यक होते. दुर्बलांना विशेष संरक्षण दिले जावे. हे प्रमुख उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 1948 मध्ये उत्तर प्रदेशातील इटावा आणि गोरखपूर जिल्ह्यामध्ये पायलट योजना राबवण्यात आली. ह्या यशाचे फलित म्हणून 1 जानेवारी 1952 मध्ये भारत व अमेरिकेत एक करार झाला, ज्या अंतर्गत फोर्ड फाउंडेशन आणि ऑफ अमेरिकेने राष्ट्राध्यक्षाने भारतीय ग्रामीण विकासाच्या चौफेर आणि आर्थिक विकासासाठी आर्थिक मदत केली गेली आणि त्याची स्वीकारली गेली. ग्रामीण विकासाच्या या योजनेला सामुदायिक विकास योजना हे नाव देण्यात आले. 1 जानेवारी 1952 मध्ये महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरपासून 52 विकास गाठेक्रम आपण बघितले. 55 विकास गट सुरू करण्यात आले. ह्या योजनेवर काम करण्यास सुरू झाले. आता या योजनेचं बघत असताना आपल्याला ह्या योजनेची काही उद्दिष्ट किंवा डोळ्यासमोर ठेवली. आता या सामुदायिक विकास कार्यक्रमाची उद्दिष्ट कोणकोणती आहे, तर ती उद्दिष्टे ही ठेवली आहेत. ग्रामीण जनतेमध्ये विकासाची प्रेरणा निर्माण करून त्यांच्या सहभागाने त्यांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासामध्ये सुधारणा करणे व त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणे. शेती व कुटीर उद्योगांना विकास करून लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे. ग्रामीण लोकांना शिक्षण, आरोग्य, वाहतूक, निवारा, मनोरंजन इत्यादी सोयीसुविधा पुरविणे. ग्रामीण जनतेला अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यातून बाहेर काढून त्यांना विकासाभिमुख व परिवर्तनशील बनविणे. ग्रामीण जनतेला येणाऱ्या अडीअडचणी दूर करून त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे. ह्याही गोष्टी ह्या सर्वात महत्त्वाचे ह्या सामुदायिक विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट आपण ठरवावं लागले. म्हणजे हे उद्दिष्ट ठरवत असताना त्यांनी असे ठरवले की ग्रामीण जनतेचा सहभाग सर्वात महत्त्वाचा आहे. त्याबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या शेती असेल, कुटीर उद्योगांना विकास करून त्या ठिकाणी त्या भागामध्ये सर्वात जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. ग्रामीण लोकांना प्रामुख्याने शिक्षण असेल, आरोग्य असेल, वाहतूक असेल, निवारा असेल, मनोरंजन असेल इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा त्या ठिकाणी पुरवल्या गेल्या पाहिजेत. ग्रामीण जनतेला अनिष्ट रूढी असतील, परंपरा असेल, अंधश्रद्धा असेल यातून बाहेर काढून त्यांना विकासाभिमुख किंवा त्यांना परिवर्तनशील कसं बनवता येईल याचाही त्या ठिकाणी विचार करून हे त्याचं पुढे मला उद्दिष्ट ठेवलं होतं. आणि त्यानंतर पुढं विचार केला होता की ग्रामीण जनतेला येणाऱ्या अडीअडचणी असतील, या अडचणीवर दूर करून त्यांना कसा सर्वांगीण विकास करता येईल यासारखी उद्दिष्ट सामुदायिक विकास कार्यक्रम की कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम CDP अंतर्गत ठेवण्यात आली होती. आता पण पुढचं बघणार आहोत. पुढचा एक योजना आहे जी एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, त्याला म्हणतात इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे IRDP. आता केंद्र सरकारने 1978-1979 मध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना एखादा धंदा, एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य म्हणून वार्षिक उत्पन्न वाढविणे आणि त्यांना दारिद्र्यरेषेच्या वर आणणे हा कार्यक्रम राबवला होता. म्हणून ह्या कार्यक्रमाची काही उद्दिष्ट ठेवण्यात आली होती. सर्वात महत्त्वाची काय उद्दिष्ट ठेवण्यात आली या विकास योजनेची प्रामुख्याने बघूया की दुर्बल घटकांना, म्हणजे जे दुर्बल घटक आहे, ज्या दुर्बल घटकांना आपल्याला अर्थसहाय्य द्यायचं आहे, या दुर्बल घटकांना दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, मत्स्य उद्योग असेल, पशुपालन असेल, लघु उद्योग असेल, विणकाम असेल, शिवणकाम असेल, सुतारकाम इत्यादी व्यवसायासाठी अनुदान किंवा कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्यांचे दारिद्र्य दूर करणे यासाठी हा प्रयत्न केला गेला. आणि दुसरा त्याच्यामुळे उद्दिष्ट असं ठेवलं की ग्रामीण भागातील जे अल्पभूधारक आहे, भूमिहीन शेतमजूर आहे, ग्रामीण कामगार आहे, अनुसूचित जाती जमाती, भटके अशा दुर्बल घटकांना प्राधान्याने मदत करणे हे असे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तिसरा पॉईंट होता कृषीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणे. वृक्ष लागवड, फलोत्पादन शेतीसाठी खते, अवजारे, ग्रामीण भागांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य व कर्ज उपलब्ध करून देणे हेही प्रामुख्याने यातील उद्दिष्ट होते. आणि ग्रामीण भागात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की रोजगार निर्मिती करणे. ह्याही गोष्टी त्यासाठी आपल्याला बघितल्या गेल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रममध्ये ही प्रमुख उद्दिष्टे होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे
त्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायासाठी अनुदान आणि कर्ज उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर दुर्बल घटकांना प्राधान्य देणे, त्याचबरोबर कृषी व्यवसायापूरक असणाऱ्या गोष्टींना अर्थसहाय्य किंवा कर्ज उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती कशी होईल याचा जास्तीत जास्त विचार करणे. यासाठी ग्रामीण भाग विकासासाठी शासनाने ज्या विविध प्रकारच्या योजना राबवल्या आहेत, या योजनांचा समन्वय साधायचा आणि समन्वय साधल्यानंतर एकात्मीकरण करून ग्रामीण भागातील सर्वच घटकांना एकाच वेळेस विविध योजनांचा फायदा होऊन ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अशा प्रकारच्या एकात्मिक विकास कार्यक्रमाच्या योजनेची काही उद्दिष्टे होती. आता त्यानंतर पुढची योजना बघत आपण प्रकर्षित कृषी जिल्हा कार्यक्रम म्हणजे इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम IADP. आता 1960-61 सुरू झालेली शासनाने कृषी विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले. अन्नधान्यामध्ये लवकर आणि लक्षणीय वाढ व्हावी हा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता या योजनेमागचा. या उद्देशाने विविध स्वरूपामध्ये एक गट्टा किंवा पॅकेज स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्यात कृषी उत्पादनाचे लक्ष्य नक्कीच साध्य होऊ शकते असं आपल्या ठिकाणी. या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली होती. उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना जलसिंचन खते असेल, बियाणे असेल, कीटकनाशके असेल, शेती अवजारे असेल पुरवून शेतीचा सर्वकष असेल सखोल विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि या योजनेमध्ये प्रारंभी काही निवडक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून विशिष्ट पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता ह्या प्रकर्षित कृषी जिल्हा कार्यक्रमाची काही उद्दिष्टे होती. ती उद्दिष्टे कोणती होती? तर सर्वात महत्त्वाचं पहिलं उद्दिष्ट होतं की कृषी उत्पादनामध्ये भरीव वाढ झाली पाहिजे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट होतं शेतकऱ्यांना विविध स्वरूपामध्ये एक गट्टा किंवा पॅकेज स्वरूपामध्ये मदत करता आली पाहिजे. विशिष्ट पिकांना पॅकेज देऊन त्यांचे जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढवता येईल ह्यासाठी प्रयत्न केला गेला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट होती टप्प्याटप्प्याने ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये कशी राबवता येईल याचाही विचार आपण या ठिकाणी केला होता. आता पुढची योजना आहे अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम किंवा ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम. आता भारतातील 2/3 क्षेत्र हे अवर्षणग्रस्त आहे. तथापि ह्या क्षेत्रामधून अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया, द्विदल धान्य याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु लहरी मान्सूनमुळे या क्षेत्रातील कृषी उत्पादनाला फार मोठा फटका बसतो. म्हणूनच 1979 साली या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना सततच्या दुष्काळावर मात करता यावी, उत्पन्न वाढवून जीवनमानाचा दर्जा उंचावा म्हणून ही योजना राबवली. या योजनेची काही महत्त्वाची उद्दिष्टे ती पुढील प्रमाणे दिली आहेत. ही योजना राबवत असताना दुष्काळावर सतत मात व्हावी यासाठी अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम राबवण्यात आला. राबवत असताना कोणकोणत्या या उद्दिष्टे ठेवण्यात आली ती उद्दिष्ट आपण बघूया की मृदा संधारणासाठी जमिनीचे सपाटीकरण करणे गरजेचे आहेत. नाला बंदिस्त करून मृदेची धूप थांबवता आली पाहिजे. त्याचबरोबर जलसंधारण करण्यासाठी विहिरी खोदणे असेल, तलाव बांधणे असेल, कालवे काढणे असेल, जलाशयातील गाळ काढणे असेल अशाही प्रकारचे काम त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना दुभती जनावरे पुरवणे असेल, दुग्ध संस्था सुरू करणे असेल, दुग्ध व्यवसायामध्ये प्रोत्साहन देणे असेल अशाही कार्यक्रम त्या ठिकाणी या अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रमाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, मत्स्य व्यवसाय असेल यांना चालना देणे यासाठी हे उद्दिष्ट या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवण्यात आली होती. अशा प्रकारे व्यक्तिगत तसेच सार्वजनिक क्षेत्रावर वृक्ष लागवड करून गुरांना चारा, इंधनाची गरज भागवणे यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेणे यासारखे अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी विविध प्रकारचे उद्दिष्ट त्या सगळे डोळ्यासमोर ठेवण्यात आले होते. म्हणजेच मृदा संधारण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, त्यानंतर जलसंधारण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या दुग्ध व्यवसायांना प्रोत्साहन देणे असेल, त्यानंतर शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायांना प्रोत्साहन देणे असेल, तसेच वृक्ष लागवड असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणजे प्रवण क्षेत्र कार्यक्रम या अंतर्गत ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली आहेत. या उद्दिष्ट किती मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली तो भाग वेगळा आहे, परंतु हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून असे कार्यक्रम प्रामुख्याने 1979 या शेतकऱ्यांना दुष्काळावर मात करता यावी यासाठी प्रामुख्याने हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण 4 प्रमुख योजना ज्या केंद्र सरकारच्या प्रमुख योजना आहे, ज्या ग्रामीण भागाच्या योजनामध्ये ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी म्हणजे दुष्काळाचा भाग असेल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असेल, या योजनाच्या सामुदायिक विकास कार्यक्रम योजना असेल किंवा कृषी योजना असेल, या योजनांचा विकास करण्यासाठी किंवा ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्रामुख्याने या योजना निर्माण केल्या. या प्रमुख 4 योजनांचा आज आपण विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल या ठिकाणी माझा मेल ID दिला आहे, यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या राहिलेल्या काही प्रमुख योजना आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.